ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुभ्यो नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्तिपूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव आशीष दो जो सोचने का फर्ज है। गुरुदेव आशीष दो जो सोचने का फर्ज है। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिं चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतबालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। विठ्ठल विठ्ठल सोनुपंत तथा गुणजन तया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा निसंग जो संगती। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास दयांचा। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी सुप्रसिद्ध श्रीमंत असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। माझ्या मागपणनो भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य,
घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल 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 भक्त ऐसे जाना जे दे उदास भक्त ऐसे जाना जे दे उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हा समोर सांगू इच्छितो। अभंग या ठिकाणी मागणी पर आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज त्या ठिकाणी मागणी पर आणि उद्या काल्याचं कीर्तन आहे। तर सांगावं असं वाटतं माझ्या मागे पण हा अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी सरळ सरळ अभंगाचं भावार्थ सांगितलेलं आहे। भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी हो भक्त आणि भगवंताची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे। भक्तांची काही लक्षणं सांगितलेले आहेत। भक्त कोणाला म्हणावं कोण भक्त म्हणून घ्यायचे पात्रतेचे आहेत। भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी हो आणि भक्ताचे लक्षण म्हणजे भक्तांचा विषय कोणता असला पाहिजे। मग भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी आशा आणि लोभ हे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत माझ्या मायबांनो। जीवनामध्ये माणसाची जी आशा आहे ही कधीच संपणारी नाहीये माणसाची आशा ही कधी मिटणारी नाहीये। वास्तविक पाहता वर्णन करून सांगायचं म्हणजे जगामध्ये अशी एखादी स्त्री आहे का त्याला सोनं आवडत नाही। सोनं महाराज आहे का असं अशा पद्धतीनं या पृथ्वी तलावरती या जगामध्ये अशी लोक आहेत की त्यांची जी आशा आहे आशा आशा म्हणजे इच्छा हो त्या ठिकाणी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्यांची आशा ही कधीच पूर्ण होत नाही। म्हणून त्या ठिकाणी कमीत कमीत आपण स्वतःला भक्त म्हणून घेतोय आपण देवाचे भक्त आहोत आपण संतांचे पाईक आहोत तर कमीत कमीत आपली तरी त्या ठिकाणी आशा कुठेतरी थांबली पाहिजे। म्हणून गेले आशा पास निवारुनी हो आणि मग नंतर विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता मग विषय त्या ठिकाणी नारायण त्या ठिकाणी नारायण नारायण झाला पाहिजे। पण विषय नारायण नारायण कधी होईल माझ्या मायबापांनो कधी होईल नारायण नारायण विषय कधी होईल। कारण ज्या वेळेस या माणसाचं त्या ठिकाणी पोट भरल ज्या वेळेस याच्या आशा इच्छा पूर्ण होतील
त्यावेळेस याचं त्या ठिकाणी मन जे आहे अंतकरणातलं मन याचा भाव हे देवाकडे जाईल आणि विषय येतो त्यांचा झाला नारायण हो. म्हणून पोट भरल्याशिवाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आशा त्या ठिकाणी थांबल्याशिवाय विषय नारायण होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मला एक प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सर्वजण सामोरे बसलेले आहात. असा एखादा माणूस आहे का त्याचं जीवनामध्ये पोट भरलेलं आहे? कोणाकोणाचं पोट भरलं हात वरती करा बरं. पोट कोणाचं भरलं? पोट भरलं का कोणाचं? बाबा तुमचं भरलं का? तुमचं बाबा पोट भरलं का? बोला बोला, सरळ बोला, काही अडचण नाही बोलायला. हा, पोट आपलं भरत नाही. सकाळी नाश्ता केला, पुन्हा 10 वाजता जेवावं लागतं. 10 वाजता जेवल्यानंतर पुन्हा दुपारी त्या ठिकाणी जेवावं लागतं आणि दुपार जेवल्यानंतर पुन्हा अजून त्या ठिकाणी 4-5 वाजता काहीतरी आम्हाला चरायला म्हणजे नाश्ता लागतो आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून जेवायला लागतं. म्हणजे आपलं पोट हे कधी भरणार नाही. आणि महाराज काही काही माणसं त्या ठिकाणी उपवास करतात, म्हणजे तपस्या करतात, 1-1 महिना जेवत नाही, 15-15 दिवस जेवत नाही. अहो काही माणसं आहेत साधू संत या जगामध्ये, ते हवेवरती राहतात. हिमालयामध्ये जाऊन बघा, 1-1, 2-2, 3-3 वर्ष अन्न पाणी घेत नाहीत. काही काही तर असे ते अन्नच खात नाहीत. म्हणजे ज्यांचं अंतकरणातून त्या ठिकाणी पोट भरलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी जेवायची गरज नाहीये. म्हणून मी सांगतो त्या ठिकाणी, मी काल्याच्या कीर्तनामध्ये सांगत असतो, याल तरी यारे लागी अवघ्या माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी. त्या ठिकाणी ते भगवान श्रीकृष्ण सांगतील की मी पोट भर तुम्हाला देतो, या. पण आम्ही सांगू शकत नाही, कारण आमचंच पोट भरलेलं नाही. त्या ठिकाणी आमचंच भरलेलं नाही तर आम्ही पण माझ्या मायबापांनो सांगावं असं वाटतं, कारण मी बोलत नाही, शास्त्र बोलतं. जीवनामध्ये कुठंतरी आपल्याला मनाला समाधान वाटलं पाहिजे. मनाला समाधान वाटल्याशिवाय सुख आपल्याला मिळणार नाही. सुखाचे प्रकार खूप आहेत, क्षणिक सुख, नैसर्गिक सुख आणि दुःखातून मिळालेले सुख. विठ्ठल विठ्ठल आपलं पोट भरलेलं आहे का नाही? कारण आपलं पोट भरलेलं नाही आणि भरणारही नाही. त्यामुळं जर पोट आपल्याला भरलं असं वाटायचं असेल किंवा वाटत असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? संतांचं ऐकावं लागेल. संत त्या ठिकाणी काय करतात? कसं जीवन जगावं हे शिकवतात. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु भगवंत. पण जीवनामध्ये माणसाला गुरु पाहिजे, जीवनामध्ये सद्गुरु पाहिजे. पण गुरु आणि सद्गुरु असे पाहिजे. त्या ठिकाणी सद्गुरु संभाजी महाराज होऊन गेले. सद्गुरु त्या ठिकाणी अजून कोण? जयाजी महाराज होऊन गेले. नाहीतर मग आताचे गुरु हो लालची गुरु, लोभी चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. लालची गुरु, लोभी चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. किधर गया तो किधर नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. म्हणून काही फायदा नाही. म्हणून पाणी पिना छान का और गुरु करना पहचान का. अशा पद्धतीने माझ्या बाबांनो, अशा पद्धतीने अशा आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? गुरु पाहिजे. हा, नाही तर मग लालची जर गुरु झाले मग गुरु आणि सगळं सुरू, गुरु आणि सगळं सुरू. हा, अशा पद्धतीने नाही जमणार माझ्या बाबांनो. म्हणून हा त्या ठिकाणी सांगितलं की विषय नारायण झालं पाहिजे. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मग विषय कोणाचा नारायण होईल? लक्षात घ्या. विषय कोणाचा नारायण होईल? की जे संतांच्या संगतीमध्ये आले आणि संसार किती वर्ष करायचा हा हे ज्यांना कळालं. कुठेतरी मनाला आता समाधान वाटलं पाहिजे, नाही आता बस झालं. हो, आता आपण काय करायला पाहिजे? त्या ठिकाणी परमार्थ करायला पाहिजे आणि संसारातून आपण थोडंसं अलिप्त व्हायला पाहिजे. आणि मग विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. हो, मग निर्वाणी गोविंदा. आणि ज्यांचा विषय नारायण झाला मग त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतर नाही. मग त्यांच्या पाठीमागे मागे पुढे उभा
राहे सांभाळीत आलिया आघात निवारुणी हो. म्हणून निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता हो. आपण म्हणतो ना मी करतो माझा आहे. अरे तू काहीच करत नाही, तुझ्या हातामध्ये काही नाही. करता करवितो तो परमात्मा आहे हो. इस संसार की दुखी विधियों में नहीं अधिकार किसी का है. ऐका, इस संसार की दुखी विधियों में नहीं अधिकार किसी का है. जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है. जिसको हम भगवान कहते ये सब खेल उसी का है. राम सिया राम बोलो राम सिया राम. राम सिया राम बोलो राम सिया राम. इस संसार की दुखी विधियों में नहीं अधिकार किसी का है. जिससे उसी का है, जिसको हम भगवान कहते ये सब खेल उसी का है हो. आपलं काहीच नाही बाबांनो, आपलं काहीच नाही हो. पण आम्ही म्हणतो माझं घर हा, माझा मुलगा, माझा बाळू, माझा सोनू, माझं घर आणि एक दिवशी मर. नाही रे वा वा. नाही कुणाचे नाही रे नाथ महाराजांनी सांगितलं नाही रे नाही कोणाचे कोणी. नाही रे नाही कोणाचे कोणी. हा, बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कोणाचे सगळे सोय रे. प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार हो. म्हणून देवदेव कधी करायला पाहिजे महाराज माणसांनी? देवदेव हा परमार्थ कधी करायला पाहिजे? लहानपण आपलं कशामध्ये गेलं? लहानपण आपलं खेळण्यामध्ये गेलं. आणि तारुण्य अवस्थामध्ये आपण भक्ती करायला पाहिजे, जवानीमध्ये आपण भक्ती करायला पाहिजे. हा हो. बघा, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तारुण्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी त्या ठिकाणी समाधी घेतली. माझ्या मायबापांनो, माझ्या माऊलीनं त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेमध्ये भक्ती केली पाहिजे. आणि जो कोणी तारुण्य अवस्थेमध्ये भक्ती करेल, जो कोणी तारुण्य अवस्थेमध्ये देवदेव करेल, जो कोणी तारुण्य अवस्थेमध्ये समाज सेवा करेल, जो कोणी तारुण्य अवस्थेमध्ये देश सेवा करेल, महाराज त्याला ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी म्हणून मी सांगतो की आपलं लहानपण खेळण्यामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी आपल्या जवानीमध्ये आपण काय करतो? देवाला मानत नाही. हा, आणि मग रिटायर झाल्यावर
फ्यूज गेल्यावर आपण देवाच्या मागे लागतो. फ्यूज कळाले का बाबा? हा, पार्ट एक पार्ट ढिले झाले का मग आपण पंढरपूरच्या वारीला जातो, मग आपण देव करतो. पण देव काय एवढा सोपा आहे का? भक्ती कधी करायला पाहिजे? करना खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, और नामदेव जैसे कोई खिलाते नहीं, और नामदेव जैसे खिलाते नहीं. अरे कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, वो माता शबरी जैसे कोई बुलाते नहीं, वो माता शबरी जैसे कोई बुलाते नहीं. अहो कोण म्हणते देव येत नाही? देव येतो हो, पण देवाला बोलवण्यासाठी तेवढी पात्रता पाहिजे माझ्या मायबापांना. हो, त्यासाठी कीर्तन फक्त मनोरंजनासाठी नाहीये. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो की कीर्तन फक्त मनोरंजनासाठी नाहीये. भाषण 15 मिनिटाचं, संभाषण अर्ध्या तासाचं, प्रवचन 1 तासाचं, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कीर्तन 2 तासाचं, रामकथा किंवा भागवत कथा 4 तासाची. महाराज लक्ष देऊन ऐका, तमाशा रात्रभर बजाव. हो, हा असं आवडत आहे लोकाला. कसं बजाव बाबा? लोक महाराजाला बघायला येतात, कीर्तन ऐकायला येत नाहीत. आता कुठं चालले? कीर्तनाला चालले असं म्हणतात. पण 2 वर्ग आहे. काही लोक महाराजाला बघायला येतात. हा पहिला प्रश्न. आजीला पटलं बरं का? पटलं एका बघायला येतात. दुसरा वर्ग गायन ऐकायला येतात. गायन, काहींना गायनाची आवड आहे. काही माणसं कीर्तन ऐकायला येतात, काही माणसं चिंतन ऐकायला येतात. चिंता नाही, चिंतन. नाही तर चिंतन म्हणजे अध्यात्म. काही माणसं चुटकुले ऐकायला येतात. चुटकुले. महाराजांनी चुटकुला हाणलं नाही. महाराजांनी जर चुटकुला कीर्तनात हाणला नाही तर ते म्हणतात कोणी बोलिलं बाबा या महाराजाला. इथून सुरुवात होती महाराज. असो, म्हणजे अशा प्रकारचे लोक. काही माणसं कीर्तन करायला बघायला येतात, ते जवळ येऊन बसत नाहीत, मधी बसत नाहीत, ते कोपऱ्याला बसतात लांब. म्हणजे ऐकायसारखं असलं थांबायचं, नाही तर मागच्या वाटेने निघायचं. विठ्ठल विठ्ठल. वाशिम जिल्ह्यामध्ये एक अशी हॉटेल होती. वाशिम जिल्ह्यामध्ये, आमच्या इकडे नाही. अशी हॉटेल होती ज्याला नगदीनं जेवायचं त्यांनी या गेट मधून यायचं, ज्याला उधारीनं जेवायचं त्यांनी या गेट मधून यायचं. 2 गेट. मालक म्हणजे हुशार, आमचे सुभाष भाऊ सारखे मालक. त्यांनी हॉटेल बनवली, पण 2 दरवाजा त्या ठिकाणी 2 गेट बनवले महाराज हॉटेलला. विठ्ठल विठ्ठल ऐका, हॉटेल मालक हुशार होते. समोर या. हॉटेल मालकाने त्या ठिकाणी 2 दरवाजा त्या ठिकाणी हॉटेलला ठेवले. इकडे लक्ष देऊन ऐका, ज्याला नगदीनं जेवायचंय त्यांनी या गेट मधून यायचं, ज्याला उधारीनं जेवायचंय त्यांनी इकडच्या गेट मधून जायचं. आता 4-5 मित्र होते. आता ते मित्रांनी ते बोर्ड वाचला बरं का, कॅश पैशाने जेवण्यासाठी या गेट मधून जाणे, उधारीनं जेवण्यासाठी या गेट मधून जाणे. आता एक मित्र हुशार होता, त्याने सांगितलं अरे बाळू, आपण नगदीनं तर नेहमीच जेवतो, पण आज उधारीनं जेव म्हणले. त्याला काय लागतं फसवायला. हा, काही माणसाची धोरणं असतात महाराज. हा, मग ते म्हणले आपण उधारीनं जेवू, काही अडचण नाही, उधारीच्या गेट मधून जाऊ. उधारीच्या गेट मधून गेल्यानंतर महाराज आता उधारीने म्हणल्यावर ते काय कमी खातील का? चॅप्टर माणसं बसले महाराज जेवण्यासाठी. एवढे जेवले कारण उधारी होती. जेवले नाही बरं का. ऐका, मुद्दा देऊन ऐका. इकडून जायचं नगदीन जेवायचं असेल तर, इकडून जायचं उधारीन जेवायचं असेल तर
आता एक म्हणलं उदारीन जेऊ, मग ते 4-5 होते ते गेट मधून घुसले. आता ते मालक एवढा हुशार होता, जे गेट मधून घुसले तर सरळ पाठीमाग असा काळा शेत दिसला महाराज त्यांना. त्या ठिकाणी टेबल नाही, पाणी नाही, काही नाही, वेटर नाही, काहीच नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि एखाद्या माणसाने सर्कस लावावं, सर्कस 50 रुपये तिकीट, सर्कस बघायला या. आणि सर्कस बघायला जावं तर मध्ये काय काळी म्हैस बांधलेली आहे आणि त्याच्या समोर चारा ठेवलेला आहे. बघा परिस्थिती अशी आहे. पण आता ग्रामीण भागातल्या लोकांना म्हैस म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. आता शहरातल्या लोकांना काही कळत नाही. त्या ठिकाणी शहरातल्या लोकांना ते थोडंसं नवीन वाटेल किंवा काही एखादी पक्षी प्राणी काय असेल ते. पण ग्रामीण भागातल्या लोकांनी सर्कस बघायला जावं आणि त्यांना असं विशेष काहीतरी बघायला मिळेल असं वाटतं. आणि त्या सर्कस मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हैस बांधलेली आहे आणि चारा समोर ठेवलेला आहे. काय त्यांच्या मनाला वाटेल. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणून सांगतो माझ्या मायबापांनो की काही माणसं त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला येतात, त्या ठिकाणी काही माणसं कीर्तन करायला बघायला येतात, काही गायन ऐकायला येतात, काही कोपऱ्याला उभा राहतात. चांगलं असलं तर ऐकायचं, नाही तर निघून जायचं, अशी परिस्थिती आहे. म्हणून मी सांगत असतो कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन हे कॉमेडीचं साधन नाहीये. तर कीर्तन काय आहे? कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंगारी रूप होय अंगारी रूप. कीर्तन चांग होय अंगारी रूप होय अंगारी रूप होय अंगारी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंगारी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. म्हणून माझ्या बापांनो अशा पद्धतीने हे कीर्तन आहे. कीर्तन कशामुळं? कीर्तनातून काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. कीर्तनामधून त्या ठिकाणी सज्जन बनलो पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्त झालो पाहिजे. कीर्तनातून काहीतरी घेतलं पाहिजे तर त्या ठिकाणी ते कीर्तन. नाही तर कीर्तनामध्ये आणि तमाशामध्ये काही फरक नाही. हो त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून प्रवचन, भाषण 15 मिनिटाचं, संभाषण अर्ध्या तासाचं, प्रवचन 1 तासाचं, कीर्तन 2 तासाचं, रामकथा किंवा भागवत कथा 4 तासाची, तमाशा रात्रभर असतो. पण कीर्तन 2 तासाचं असतं. कीर्तनामधून काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे माझ्या मायबापांना. हो नाही तर नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. असं व्हायला नाही पाहिजे. आपण कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी शिकलो पाहिजे. म्हणून कीर्तन हे मनोरंजनासाठी नाहीये. म्हणून मी कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर नेहमी सांगत असतो माझ्या मायबापांना, हो आपलं कीर्तन मध्ये सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम, गेटकीन पद्धत महाराज. जास्त आपण लांबवत नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अगदी सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी साम, गेटकीन पद्धत. म्हणून कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, जे कोणी कीर्तनातून उठून जाईल, त्याला सकाळी चिकनगुन्या होईल. आता चिकनगुन्या गेला. आता कोणता रोग आलाय? कोरोना. माझ्या मायबापांनो अशी परिस्थिती झाली या देशामध्ये. कारण संत लोकांनी सांगितलेले, जब जब होय धर्म की हानी, हो जब जब होय धर्म की हानी. ज्या ज्या वेळेस भारतावर ग्लानी येईल त्यावेळेस त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जन्म घेईल. किंवा ज्या ज्या वेळेस भारतावर त्या ठिकाणी अत्याचार. कशामुळं? कारण या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये म्हणा, या जगामध्ये म्हणा, सर्व भ्रष्ट झालं होतं महाराज. नीतिमत्ता भ्रष्ट झाली, आपुलकी भ्रष्ट झाली आणि सर्व नष्ट झालं होतं. त्यामुळे हे उद्रेक त्या ठिकाणी तयार व्हायला लागली. हो म्हणून मी सांगत असतो, जे कोणी कीर्तनातून उठून जाईल, हो त्याला पुन्हा कोरोना होईल. तुम्ही म्हणता महाराज नको 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 महाराज नको. हो
काय परिस्थिती झाली तुम्हा सर्वांना माहिती आहे, हे सांगायचं काही मला विषय घ्यायची गरज नाही. असो, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही माझ्या बाबांनो. हो, पण बघा देव कधी कळाला. देव बरेचसे लोक म्हणत होते देवच नाही, काही लोक म्हणायचे देवच नाही. हा, त्यांना देव कळाला. कधी कळाला तर तुम्हा सर्वांना सांगायची गरज नाही. कशाचे देव आणि कशाचं काय असे म्हणायचे माय बापांनो, पण त्यांनाही देव कळाला. देव कळायला टाइम लागत नाही, ज्याच्यावर प्रसंग येतो त्याला देव कळतो. हो, म्हणून भक्त ऐशे जाना जे देई उदास गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. म्हणून भक्त आणि भगवंताची व्याख्या सांगतो. भक्त कशी पाहिजे? भक्त सत्य 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 पाहिजे. भक्ताच्या जीवनामध्ये खोटरडपणा आणि भक्तांच्या जीवनामध्ये लबारडी नसले पाहिजे माझ्या बापांनो. हो, त्या ठिकाणी परमार्थ म्हणजे काय? सत्य. जो सत्य वागतो, जो सत्य चालतो, जो नियतीने वागतो, हाच भक्ताचा खरं लक्षण आहे आणि याच्यामध्येच परमार्थ आहे. हो, राष्ट्रीय संत मोरारी बापूंचं एक वाक्य आहे, जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. ते 3 गोष्टी तुम्ही लिहून घ्या माझ्या बापांनो. हा, किंवा मग आपण किती बी गाळ्यामध्ये माळा घातल्या, कपाळाला टिळा लावला, वारी केली आणि आमची जर नीतिमत्ता चांगली नसेल तर काही फायदा नाहीये. हो, जिनके आंख में करुणा है, जिनके जीभ पे सत्यता है, जीभ जीभ, और जिनके हृदय में प्रेम है उनके पास भगवान है. विठ्ठल जिनके आंख में करुणा है, डोळ्यामध्ये करुणा भाव पाहिजे. जिनके जीभ पे सत्यता है, जिभेवरती कधी सत्यता पाहिजे, सत्यता पाहिजे. हो, सत्य सत्य. म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. सत्य बोललं पाहिजे माणसाने. हा, पण तुम्ही म्हणता महाराज सत्य बोललं पाहिजे. आता जर आम्हाला फोन आला, आता हा कुठे आहेत ते म्हणते मुंबईला आहे. हा, एखाद्या माणसाला फोन यावं ते म्हणते मीटिंग चालू आहे. घरीच असतं ते, मीटिंग नसती. होय, रात्री 10ला 11ला मीटिंग असते का महाराज? फोन आला ते म्हणते मीटिंगला आहे, मीटिंग चालू आहे. हा, म्हणून मी सांगत असतो मोबाईल आला आपुलकी गेली, मोबाईल आला आपुलकी गेली, व्हॉट्सअप आला वाट लागली. लिहून घ्या सगळ्यांनी. मोबाईल आला आपुलकी गेली, व्हॉट्सअप आला वाट लागली आणि जीव आला, जीव जायची बारी चालली महाराज. रात्रंदिवस ते ऑनलाईन आहेत महाराज, रात्रंदिवस. हा, बरं त्या लहान मुलाचं जाऊ द्या, ते लहानच आहेत. हा, तरुण जे ते बी ऑनलाईन झाले महाराज रात्रंदिवस. अहो, त्या माणसातच जाऊ द्या, पण बाया माणसं बी ऑनलाईन व्हावत का? हा, इकडच्या बाया माणसं नसतील, आमच्या इकडच्या ऑनलाईन आहेत. हा, रात्रंदिवस ऑनलाईन आहेत. आणि बर लहान मुलाचं जाऊ द्या, तरुण माणसाचं जाऊ द्या, लेडीजचं जाऊ द्या, पण भक्तानी कोणासाठी ऑनलाईन त्या ठिकाणी ऑनलाईन व्हावं महाराज रात्रंदिवस. अहो, ते जेवताना बी असं असं चालू राहतं त्यांचं. असं इकडं एक घास खातील, असं बघतील. हा, मेसेज कोणाचा आला, रिप्लाय कोणाला द्यायचं. हा, काय काय ते महाराज, एवढी हे माइंड एवढं भ्रष्ट झालं. भ्रष्ट म्हणजे सगळं त्या ठिकाणी ज्या माणसाची लाईफ 70-80 वर्ष जगायची लाईफ आहे का, ते 50 मध्येच चाललेत. कशामुळं? नियंत्रण राहिलं नाही. सकाळी उठायचं, जेवायचं, त्या ठिकाणी सगळं नियंत्रण सुटलं. म्हणून मी सांगत असतो मोबाईल आला आपुलकी गेली, व्हॉट्सअप आला वाट लागली आणि जीव आला जीव जाई. आई म्हणते बेटा जेवण करून घे. नाही आई जेवतो ऑनलाईन. आता भक्तांचं बघा, भक्तांनी कोणासाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस ऑनलाईन व्हायला पाहिजे? देवासाठी ऑनलाईन व्हायला पाहिजे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देवाचा
देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा हो असं म्हणलो पाहिजे आपण देव माझा 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 हो. पण त्या ठिकाणी मुलं काय म्हणतात बाबा माझे 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 बाबा माझे 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 बाबा माझे आम्ही बाबाची पप्पा माझे 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 डॅडी माझे 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 पप्पा माझे 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 पप्पा माझे आम्ही पप्पाचे कोण कुठपर्यंत जोपर्यंत बाबाच्या एटीएम मध्ये पैसा आहे तोपर्यंत मुलं म्हणतात बाबा माझे 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 जोपर्यंत पप्पाच्या एटीएम मध्ये पैसे तोपर्यंत पप्पा माझे 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 पप्पा माझे आम्ही पप्पाचे. एकदा का पप्पाचा बँक बॅलन्स यांना बघितला हा हा मग पप्पाही नाही बाबाही नाही. धनवंता लागी धनवंता लागी अरे बोल धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी धनवंता लागी